नमस्कार। आज रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल लागले। प्राधान्याने भारतीय जनता पार्टीचा विजयाचा करिश्मा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून दिसून आला। खेड नगरपालिकेमध्ये 20 एकूण जागा होत्या, त्यातल्या 3 जागा भारतीय जनता पार्टी लढली। तिन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला। त्याच पद्धतीने चिपळूणमध्ये 11 जागा भारतीय जनता पार्टी लढली, त्यापैकी 9 जागा जिंकल्या। त्याच पद्धतीने गुहागर नगरपंचायतीमध्ये 1 नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मालप या 997 मतांनी आमच्या विजयी झाल्यात। त्याच पद्धतीने 9 नगरसेवक उभे होते, त्यापैकी 8 नगरसेवक विजयी झालेत। देवरुखला आमच्या मृणालताई शेट्टे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या, त्या प्रचंड मतांनी विजयी म्हणून निवडून आल्या। त्याच पद्धतीने 9 उमेदवार आम्ही उभे केले, त्यापैकी 8 उमेदवार हे जिंकून आले। रत्नागिरीमध्ये नगराध्यक्षपदाच्या शिल्पाताई सुर्वे या युतीच्या उमेदवार म्हणून आमच्या उभ्या होत्या, त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या। त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीने 6 पैकी 6 नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून आले। त्याच पद्धतीने लांजामध्ये कुरुपताई आमच्या महायुतीच्या निवडून आल्या 1200च्या मताधिक्याने। तसेच आमचा तिथे एक नगरसेवक उभा होता, तोही निवडून आला। दुर्दैवाने राजापूरला महाआघाडीच्या ज्या हुस्नबानू खलिफेताई निवडून आल्या, त्यांचं प्रथमतः अभिनंदन, परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिथे 285 मतांनी पराभूत झाल्या। आम्ही तिथे 2 नगरसेवक उभे केले भारतीय जनता पार्टीचे, दोन्हीच्या दोन्ही निवडून आले। त्याच पद्धतीने मी आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट जाणू इच्छितो, भारतीय जनता पार्टीने यावेळी शिवसेनेला म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे 9 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे त्यांना दिले होते, त्यापैकी 7 उमेदवार हे आमचे विजयी झालेत। एकूण 39 उमेदवारांपैकी आम्ही 36 भारतीय जनता पार्टी म्हणून जिंकलो आणि आमच्याकडून जे 9 दिले त्यापैकी 7 जिंकले। त्याच्यामुळे माझी टीका करणाऱ्यांना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून जे कोणी स्वयंघोषित याआधी भारतीय जनता पार्टी म्हणत होते, भारतीय जनता पार्टी 100%च्या दिशेने नक्की जाईल, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा विस्तार करण्याची संधी आहे। 2029ला चित्र फार वेगळं असेल। उदय सामंत साहेबांचं नेतृत्व असेल, नगरविकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। नगरविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही अनेक निधी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 6 नगरसेवकांना उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आम्ही मागणी केल्यानंतर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, आम्ही पहिलीच त्यांच्याकडे मागणी केली। आमच्या वर्षाताई ढेकणे महिला मोर्चाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी 65 लाखाचं या रामआळीसाठी एक गटार मागितलं। पहिलंच गटार त्यांनी आजच त्याच्या मंजुरीचे प्रशासकीय मान्यता त्यांनी आपल्याला दिले। मी महायुतीतर्फे उदय सामंत साहेबांचे आभार मानतो आणि यापुढील निवडणुका जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, उदय सामंत साहेब, त्याच पद्धतीने आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी रत्नागिरी जिल्हा हा पूर्णतः दत्तक घेतलेला आहे। त्याच्यामुळे 1984 नंतर जे 47 वर्षात खासदार आमचे नव्हते, ते नारायण राणे साहेबांच्या रूपाने खासदार म्हणून निवडून आले। येणारी 2029ची पदवीधर निवडणूक असेल, शिक्षक निवडणूक असेल, ही सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणूनच आमदार विजयी होतील आणि येणारी नगरपालिका जी असेल 5 वर्षाचं काम हे उत्तमरित्या करतील आणि याच नगरपालिकेमध्ये पुढच्या वेळी 6चे 12 कसे होतील, 6चे 17 कसे होतील, यासाठी भारतीय जनता पार्टीला प्रत्येकाला संधी आहे। सामंत साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, यांच्या माध्यमातून आमचे सर्व नगरसेवक ताकदीने काम करतील। खूप खूप सगळ्यांचे आभार आणि भारतीय जनता पार्टीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचे खूप खूप आभार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।